जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। पुलगाव नगराध्यक्षपदासाठी भाजप काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चढाओढ। विजयश्री खेचून आणण्यासाठी भाजपचे विद्यमान आमदार राजेश बकाणे व काँग्रेसचे माजी आमदार रणजितदादा कांबळे यांची प्रतिष्ठा लागणार पणाला। पुलगाव नगराध्यक्षपद यावेळी ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, उभाटा, शिवसेना, शिंदे गट, बसपा, वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी आपापल्या पक्षांकडे मागणी केली आहे। काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक सुनील ब्राह्मणकर यांच्या पत्नी कविता सुनील ब्राह्मणकर, अरुणा संदीप ढोमणे, भाजपकडून पूनम शरद सावरकर, ममता नितीन बडगे, माधुरी इंगळे, राजेश्री अविनाश भोपे, शिवसेना उभाटा पक्षाकडून स्वाती संदीप कुचे, अपक्ष स्वाती विकास पाखरे या लढण्याच्या तयारीत आहे। नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी येथे चांगलीच चढाओढ लागलेली दिसून येत असून इच्छुक उमेदवार आपापल्या पक्षांच्या स्थानिक नेत्यांचे उंबरडे झिजवताना दिसत आहे। भाजपाकडून सर्वात जास्त इच्छुकांची गर्दी असल्याने कोणाला उमेदवारी द्यावी आणि कोणाला देऊ नये असा प्रश्न भाजप पक्ष संघटनेसमोर पडलेला आहे। माजी मंत्री रणजितदादा कांबळे काँग्रेस पक्षाकडून तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। महायुती व महाविकास आघाडी घटक पक्षांची यावेळी युती न झाल्याने सर्वच पक्षांचे उमेदवार स्वतंत्र लढणार असल्याचं बोललं जात आहे। यात अपक्ष उमेदवार उडी घेणार असल्यामुळे येथील नगराध्यक्ष पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून यात काँग्रेसचे माजी आमदार रणजित कांबळे, भाजपाचे नवनिर्वाचित आमदार राजेश बकाणे कसब पणाला लागणार आहे। दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।